आज शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत। कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंब एकत्र येणार आहे। अजित पवारांचे चुलत बंधू जयंत पवारांच्या घरी ते दोघे एकत्र येतील। जयंत पवार यांच्या घरी जेवणासाठी सर्व पवार कुटुंब एकत्र येणार आहे। यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, 2 दिवसांपूर्वीच अजित पवारांचं वक्तव्य की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र दिसलो की अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। लगेच बॉन्ड पेपरवर मी लिहून देतो असं अजितदादा म्हणाले आणि आता पुन्हा एकदा लगेच पवार कुटुंबीय एकत्र येत आहेत। राजकारणामध्ये मार्ग वेगळे झाले की एकमेकांच्या समोर लोक येत नाहीत किंवा एकमेकांबद्दलचा कौटुंबिक पातळीवरचा जो ऋणानुबंध आहे तो देखील संपुष्टात येतो आणि विखार वाढत जातो। हे आपण इतर सर्व महाराष्ट्रातील जी काही राजकीय घराणी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं। मात्र पवार कुटुंब याबाबत वेगळं ठरताना दिसतं। तू ज्याचा उल्लेख केलास अजित पवारांच्या वक्तव्याचा, त्याच वक्तव्याला अनुसरून या पवार कुटुंबातील भेटी होणार आहेत। शरद पवारांचे मोठे दिवंगत बंधू माधवराव पवार यांचे चिरंजीव आहेत जयंत पवार, पुण्यामध्ये सोलारसिस नावाच्या जिमची साखळी चालवतात आणि त्यांच्या घरी सगळं पवार कुटुंब, मग शरद पवारांच्या मोठ्या लहान बंधूंचे जे काही मुलं मुली असतील हे सगळे कुटुंबीय जेवणासाठी म्हणून एकत्र येणार आहेत। आणि फक्त आजच नाही तर उद्या सकाळ पेपर्स लिमिटेडचे जे प्रताप पवार आहेत त्यांच्या पत्नींचा 75वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने देखील सगळं पवार कुटुंब एकत्र येणार आहे आणि ज्यामध्ये शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे उपस्थित असणार आहेत। शरद पवारांनी असेल, सुप्रिया सुळेंनी असेल किंवा अजित पवारांनी असेल वारंवार हे सांगितलेलं आहे की आमचे कौटुंबिक संबंध वेगळे आहेत आणि आमचं राजकारण वेगळं आहे। मात्र हे नेते पुन्हा पुन्हा एकत्र येण्यामुळं जे संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार आहे किंवा होतं ते काही थांबणार नाही आहे। जरी या नेत्यांनी कितीही सांगितलं, त्यामुळेच अजित पवारांना परवा सांगावं लागलं की मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो की आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे झालेलो आहोत। मात्र हे इतर कुठल्या राजकीय कुटुंबाच्या बाबतीमध्ये होताना पाहायला मिळत नाही, दिसून येत नाही। त्यामुळं हा संभ्रम आहे तो वारंवार निर्माण होतो आणि इथून पुढे देखील झाला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको। ठीक आहे मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। कार्यकर्ते मात्र पुन्हा एकदा संभ्रमात जाण्याची शक्यता आहे या भेटीगाठींमुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।